नमस्कार, मी शीतल. लोकनृत्य देवी दर्शन सोहळा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. आज आपण आलो आहोत शेंद्रे गावातील तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये. मोठ्या संख्येने भाविक पूर्ण सातारा जिल्ह्यातील या देवीच्या दर्शनासाठी येतात. तर चला मग आपण देखील या देवीचं दर्शन घेऊया. तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आता आपण आलो आहोत. तुम्ही पाहू शकता अगदी अशी विलोभनीय अशी या देवीची मूर्ती आहे. आजचा रंग लाल असल्यामुळे देवीने लाल रंगाची साडी परिधान केलेली आहे. ज्या भाविकांना तुळजापूरला लांब असं जाता येत नाही ते भाविक शेंद्र्याच्या सातारा येथील मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी तुळजाभवानी देवीचे पुजारी इथे आपल्या सोबत आहेत. तर त्यांच्याकडून काही त्यांची प्रतिक्रिया या देवीविषयीची माहिती जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. मला सांगा, या तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा इतिहास काय आहे? हे शिवाजी महाराजांचं कुलस्वामिनी असल्यामुळं आपल्या राजघराण्याचे हे कुलस्वामिनी आबासिंह महाराजांच्या स्वप्नात उतरले हे मंदिर आहे तुळजाभवानीचं. कधी स्थापना झाली या मंदिराची? 1999. 1999. कशा पद्धतीने इथे बदल होत गेले? कशा पद्धतीचं पूर्वी मंदिर होतं? सुरुवातीला साधं मंदिर हेच होतं, फक्त साधं होतं, गार्डन वगैरे काय नव्हते. आणि नंतर लोकांना जसं समजत गेलं तसं व्याप वाढत गेलं. बरं, ठीक आहे. भाविक किती प्रमाणामध्ये येत असतात? आता कुठून येत असतात भाविक? कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई, नाशिकवरून सुद्धा येतात भाविक. बरं, मी अजून एक हा प्रश्न विचारेन. आता 9 दिवस नवरात्रीचे सुरू आहेत. तर या 9 दिवसांमध्ये इथे काय काय कार्यक्रम होत असतात किंवा देवीची कशा पद्धतीने पूजेची मांडणी असते? दररोज वेगवेगळ्या प्रकारची साडी नेसवतो, वेगवेगळ्या प्रकारची मांडणी असते आणि विविध प्रकारचे कार्यक्रम असतात. भजन, जागर, गोंधळ, आरती अशा प्रकारचे कार्यक्रम असतात. आणि घट बसवतो इथे? ठीक आहे, बसवतो. मग त्याचं थोडंसं वर्णन सांगाल का? घट बसवतो. सकाळी आपण प्रतिपदाला सुरुवातीला घट बसवतो. सकाळी 7ला घट बसवतो. आणि आरती किती वाजता असते? सकाळी 7:30ला आणि संध्याकाळी 7 वाजता. सकाळी 7:30ला आणि संध्याकाळी 7. ठीक आहे. तुम्ही किती वर्ष झाले या देवीची सेवा करत आहात? 16 वर्ष झाली. 16 वर्ष झाले या देवीची सेवा करत आहात. पण तुम्हाला असा काही अनुभव आला आहे का? हां, मला अनुभव आलाच की. काय आलाय? माझी म्हणजे वैयक्तिक प्रगती देवीच्या आशीर्वादाने चांगली झाली. खूप चांगली झाली. देवीचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. तो तसाच राहावा. धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि अष्टेकर ज्वेलर्स, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. तुळजाभवानी देवीचे काही भाविक आपल्या सोबत आहेत. नमस्कार. मला सांगा, कधीपासून या देवीच्या दर्शनाला येतात? 10-12 वर्ष. 10-12 वर्ष झाली. काय अनुभव आला आहे कधी? नाही, तसं प्रसन्न वाटतं. प्रसन्न वाटतं. ठीक आहे. काय बोलाल या देवीविषयी? नाही, तसं जागृत देवस्थान आहे, भाविकांना पावणारी आहे. आजूबाजूचे सगळेजण इथं नवरात्रात येतात. तुम्ही या देवीच्या परिसराबद्दल, या मंदिराच्या काय सांगा? खूप छान वाटतं. ॲक्च्युली निसर्गरम्य परिसर आहे आणि प्रसन्न वाटतं. तुम्हाला विचारेन, तुळजापूरतून खूप लांब आहे, तर एवढ्या जवळ ही तुळजाभवानी आपल्याला तुळजाभवानीचं मंदिर आपल्याला आहे की ज्याचं आपण दर्शन पटकन घेऊ शकतो, याबद्दल काय बोलाल? याबद्दल आम्हाला खूपच आनंद होतो की आम्ही तुळजापूरला गेल्या एवढाच आम्हाला आनंद होतो. तुळजापूरला आल्यासारखं आल्यासारखा आनंद मिळतो. तुम्ही काय सांगाल? इकडं म्हणजे बाहेर आल्यासारखा आनंद येतो.
तुळजापूर माहेर आहे? माझं माहेर नाही, आई माझी तिथं आहे म्हटल्यानंतर माझं माहेर तेच आहे, खरी गोष्ट आहे. मला सांगा, तुम्ही नवरात्र उत्सव आता सुरू आहे, तर या नवरात्र उत्सवामध्ये तुम्ही काय काय करता? कशा पद्धतीने हा नवरात्र उत्सव सेलिब्रेट करता? ॲक्च्युली आम्ही दांडिया वगैरे खेळतो, पण आता इथं हॉस्टेलला असतो ना, त्यामुळे आम्हाला हॉस्टेलमध्येच आम्ही दांडिया खेळतो आणि घरी लांब असल्यामुळे आम्हाला काही घरी जाता येत नाही. मग आम्ही त्यानंतर आम्हाला खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं, असं प्रेरणास्थान असल्यासारखं वाटतं की आपण काहीतरी मागतो, प्रे आपली कंप्लीट होणार आहे असं वाटतं. असं वाटतं. अशी झाली आहे का? हां झाली आहे. काय अनुभव सांगशील? काय नाही, असंच खूप छान वाटतं. म्हणजे आपण जे बोलेल ती इच्छा होते झालेली आहे. हां ठीक आहे. पाठीमागं पण काही भाविक आहेत आपल्यासोबत. मला सांगा, या देवीविषयी तुम्ही काय सांगाल आम्हाला? आम्हाला तुळजापूर खूप लांब होतं, तिथं तुळजापूरला तुळजापूरला गेल्यासारखं वाटत आहे? समाधान वाटतं इथं आल्यावर आम्हाला. समाधान. तुळजापूरला आल्यासारखं समाधान वाटतं. या नवरात्र उत्सवामध्ये तुम्ही काय काय करता? आम्ही रोज आरतीला जातो, देवीच्या आरतीला जातो. पुन्हा इथं येतो, दरवर्षी येतो. दरवर्षी येतात. किती वर्ष झाला आहात येत आहात? 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाले येतात. मग हा परिसराबद्दल काय सांगाल? कसा वाटतो? परिसर छानच वाटतं. नेहमी आधी की प्रसन्न वाटतं. बाग वगैरे छान आहे, त्यामुळे काय मिळतं, प्रसन्न वातावरण आहे. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि अष्टेकर ज्वेलर्सतर्फे तुम्हाला ही भेट वस्तू. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स मध्ये आपलं स्वागत आहे. पिढ्यांचे नाते नव्या जगाशी बंध. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. नमस्कार. मला सांगा, तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आता आपण आहोत, तर या देवीच्या मूर्तीविषयी काय बोलू? या मंदिराविषयी काय बोलू? खूपच छान आणि सर्व खूप छान वाटतं. आपल्याला बघितलं खूप आकर्षण वाटतं. आकर्षण वाटतं. खूप छान वाटतं. आणि आम्ही 3-4 वर्ष झालं लग्न झाल्यापासून इथे येत आहे. मग काय असा अनुभव आला आहे का? असं म्हणजे खूप छान अनुभव आला आहे आम्हाला. असं प्रत्येक कामामध्ये सगळ्यांना. ठीक आहे, तुम्हाला विचारेल, हा जो आजूबाजूचा परिसर आहे याच्याविषयी काय सांगाल? एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की लग्नाची सुरुवात करून मी इथून पाय पडूनच केलेली आहे. अरे वा. नागटामध्ये लग्न होतं तेव्हा इथून पाय पडून आम्ही गेलो. देवीला पाय पडल्याशिवाय आम्ही कुठेही जात नाही. आणि दरवर्षी आम्ही म्हणजे नवरात्रात तिथं हजेरी लावतो. आणि देवीचा छान असा प्रसाद तुम्हाला मिळाला आहे. गोड असा प्रसाद आहे तो. तुम्हाला विचारेल, नवरात्र उत्सव कशा पद्धतीने साजरा करता? खूप छान पद्धतीने 9 दिवस नवरात्र गरबा वगैरे खेळायला जातो. गरबा दांडिया खेळायला जाता. अजून काय काय करता? आणि काय नाही, तुमच्या दर्शनाला वगैरे वेगवेगळ्या देवीच्या दर्शनासाठी जातात. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि अष्टेकर कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. मला सांगा, या देवीला किती वर्ष झाले येत आहात? इथं जसं बांधकाम चालू झालेलं आहे ना, तेव्हापासून आम्ही इथं गेलेलो आहे. पण तुळजापूरला जायला काही जमतच नाही ना आपल्याला. आणि छान वाटते इथं मंदिरात आले की प्रसन्न वाटतं. तुळजापूरला एवढ्या लांब जाणं शक्य होत नाही. साताऱ्यामध्ये इतक्या जवळ हे छान असं मंदिर आहे, तर इथे दर्शनाला येणं सोपं पडतं. तुम्हाला विचारेल, त्या नवरात्र उत्सवामध्ये तुम्ही काय काय करता? अशा पद्धतीने हा नवरात्र उत्सव साजरा करता? आम्ही विशेष असं म्हणजे आमच्या इथे जवळपास मंदिर नाही आहे ना, मग असं बाहेर एवढंच देवीचं वगैरे दर्शन घेऊन ओटी वगैरे भरून फळ फूल वगैरे ठेवून देवीला हात जोडून नमस्कार करतो, एवढंच. तर तुम्हाला विचार, एवढे वर्ष झाला या देवीला येतात, तर असा कोणता अनुभव आला आहे का? कोणतं मागणं मागितले जे पूर्ण झाले, किंवा देवी प्रसन्न आहे असं वाटते? तसं कायमच असते, पण मागणं मागायची अशी गरजच वाटली नाहीये. देवीची कायमस्वरूपी कृपा तुमच्यावर राहिली आहे, त्यामुळे मागणं कधी मागायची गरज लागली नाही. तरी देखील सर्वांसाठी जर मागणं मागायचं म्हटलं तर काय मागाल? सगळ्यांना आशीर्वाद चांगला मिळावा, सुखी राहावेत एवढंच, प्रसन्न राहावं, घर वातावरण सुंदर राहावं, घरात सगळी सुखी राहावेत एवढंच. काय बाकी दिलेलंच आहे देवीने. देवीची कृपा आहे तुमच्यावर, तशीच राहून द्या. आणि तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि अष्टेकर ज्वेलर्सतर्फे कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. मला सांगा, कुठून आला आहात? कराडहून आला आहात. काय वाटतं या परिसराबद्दल? खूप छान वाटते. आम्ही दरवर्षीच येतो. दरवर्षी येतात? नवरात्रीत दरवर्षी.
तुम्ही काय सांगाल या देवीविषयी? देवीबद्दल दरवर्षी येतो आम्ही देवीला या नवरात्रीमध्ये. दरवर्षी येता या देवीला नवरात्री. ठीक आहे, तुम्हाला विचारेन, हा जो परिसर आहे, ही जी हिरवळ आहे, याबद्दल काय बोला? परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे. परिसर काय नावाजण्याजोगाच आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही आहे. दरवर्षी आम्ही या देवीला येतो. 5-6 वर्ष झाले आम्ही नवरात्री दरवर्षी 1 दिवस तर नक्कीच येतात. ठीक आहे, हा नवरात्र उत्सव या 9 दिवसामध्ये तुम्ही काय काय करता, कशा पद्धतीने हा साजरा करता? नवरात्र हे 9 दिवस पूर्ण 9 दिवस उपवास असतात. बऱ्याचपैकी फॅमिलीचे लोकांचे पण असतात. माझा पण उपवास 9 दिवस आहे. अरे वा, खूप छान. 9 दिवसांचे उपवास आहेत आणि कराडहून ते खास दरवर्षी या तुळजाभवानीला येतात. तुम्हाला विचारेन, तुम्ही किती वर्ष झाले या देवीच्या दर्शनासाठी येतात? 5-6 वर्ष झाले आहे. काय काय करता नवरात्रीमध्ये? नवरात्रीमध्ये आमचं पूजन तर घरातलं आपलं असतंच, उपवास वगैरे असतातच. आणि मग गरब्याच्या वेळी आम्ही गरबा पण खेळायला जातो संध्याकाळी. आणि मंगळवार शुक्रवारचं इथे ओटी भरण्याचं वगैरे असतं. ओटी भरण्याचा आता आम्ही आऊन दुपाली वगैरे इकडे करून इकडे आलो. अरे वा, मग आम्ही इथले दर्शन घेतल्याशिवाय कधी पुढे जात नाही. ठीक आहे, कारण प्रत्यक्षात तुळजापूरला आल्यासारखं वाटतं. तुम्ही काय सांगाल या देवीच्या मूर्तीविषयी, या परिसराविषयी? या देवीच्या मूर्तीविषयी दुसरं काय वेगळं सांगायची गरजच नाही आहे सगळ्यांना. ही देवी एवढी म्हणजे कुलस्वामिनीच आहे ही देवी. आणि ही आमची भवानी माता जी आहे ती कुलस्वामिनीच आहे. त्यामुळं हिचा महिमा खूप मोठा आहे. तुम्हाला काय बोलू? मी पुण्यावरून आलेले. पुण्याहून आला आहात? आणि मी आऊनच्या देवीचं दर्शन घेतलं, खंडोबाचं घेतलं. आणि इथून मी बरेच वर्ष जाते. म्हणजे मंदिर विठ्ठल मंदिरचं आहे का काय असं खूप वर्ष असं वाटत होतं. आणि ह्या नवरात्रमध्ये माझा हा मुलगा पुतणीचा तो घेऊन येतो दरवर्षी. असं तर येऊन आम्ही दर्शन घेतो. हा परिसर चांगला आहे. देवी सर्वांना सुखी आनंदी आणि ह्याच्यापासून वाचव, संकटापासून सर्वांना सुखी आनंदी अखंड वगैरे देऊन तुला मला सुखी ठेवा. आणि जाता येताना मी वेष्टीतून दर्शन घेते. ते दर्शन घेतल्याशिवाय मी पुढे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यांनी सांगितला की सातारला तुम्ही येताना किंवा जाताना पूर्ण महामार्गावरून या देवीचं दर्शन प्रत्येक भाविकाला होत असतं. प्रत्येकजण इथे नमस्कार करूनच सातारामध्ये एंट्री करतं. खूप छान बोलला, धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि अष्टेकर ज्वेलर्सतर्फे तुम्हाला ही भेटवस्तू कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. एक आजी त्यांच्या छोट्याशा नातवाला घेऊन या मंदिरामध्ये आल्या आहेत, तर त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. नमस्कार, कुठून आला आहात? मूळच्या त्या शेंद्रे गावाच्याच आहेत. काय सांगाल, तुमच्या गावामध्ये इतकं सुंदर मंदिर आहे, या मंदिराविषयी काय सांगाल? आम्हाला खूप हौस वाटते. आम्ही आठवड्याच्या दर आठवड्याला येतो. पण मला सांगा, या 9 दिवसांमध्ये तुम्ही काय काय करता? कशा पद्धतीने हा नवरात्र उत्सव साजरा करता? उपवास आहे. 9 दिवस उपवास असतो. ठीक आहे. बरं, आता इतके वर्ष झाले हे मंदिर इथे आहे, हा परिसरामध्ये काही बदल होत गेले, तर या बदलांविषयी थोडंसं सांगाल का? स्वच्छता चांगली करते पण चांगलं व्यवस्थित असतं. भजन कीर्तनाची पण असतं इथे, नवरात्रमध्ये असतात. ठीक आहे. दर आठवड्याला तुम्ही इथे येत असता. शेंद्रे गावात इथे आहेत आणि त्याचबरोबर इथे भजन कीर्तनाचा कार्यक्रम होतो. 9 दिवस कसे जातात हे इथल्या गावकऱ्यांना कळत नाहीत. आणि इतकं सुंदर मंदिर इथं आहे, अर्थातच त्यांना त्याचा एक अभिमान वाटत असणार आहे. धन्यवाद, तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. लोकनृत्य देवी दर्शन सोहळा प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. खरं तर संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या तुळजाभवानीला सर्वांनाच जाता येतं असं नाही. त्यामुळे बरेच जण शेंद्रे गावातील सातारा येथे या तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येतात.
बऱ्याच संख्येने लाखो भाविक या देवीच्या दर्शनासाठी येतात. या भाविकांच्या काही प्रतिक्रिया आपण आज जाणून घेतल्या. या मंदिरामधील या तुळजाभवानीचं विलोभनीय असं रूप आज आपण पाहिलं. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा 23 99 36 या क्रमांकावर. तोपर्यंत नमस्कार.